नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे विज्ञानच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पहा ना, आपण लॉ ऑफ मोमेंटम कॉन्झर्वेशन हे बघत होतो की संवेग आवर्षकतेचा नियम. तर आज आपण या पाठाच्या शेवटापर्यंत आलेलो आहोत. शेवट आज हा आपल्या पाठाचा होणार आहे. तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की दोन वस्तूचं कोलिजन झालं. कोलिजन म्हणजे एकमेकावर आदळले. ए वस्तू बी वर, बी वस्तू ए वर काय झाले, कोलाइड झाले, धडकले आणि त्याच्यानंतरचा जो मोमेंटम होता, त्याच्यानंतरचा जो संवेग होता तो असा होता. द मॅग्निट्यूड ऑफ टोटल मोमेंटम म्हटल्यावर काय, त्या पूर्ण संवेगाचं परिमाण बरोबर पूर्ण संवेगाचं परिणाम इज इक्वल टू मोमेंटम ऑफ टोटल इनिशियल मोमेंटम. म्हणजे जोपर्यंत तुम्ही काय करत नाही, मॅग्निट्यूड ऑफ टोटल फायनल मोमेंटम इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ टोटल इनिशियल मोमेंटम. इथं फायनल मोमेंटम असे मला वाटतं, फायनल टोटल मोमेंटम म्हणजे तुम्हाला अंतिम संवेगाचं परिमाण कधी मिळेल, जेव्हा तुम्हाला इनिशियल म्हणजे अंतिम संवेगाचा परिणाम बरोबर सुरुवातीचा संवेगाचा परिमाण. बरोबर, मॅग्निट्यूड म्हणजे परिमाण म्हटल्यावर तुम्हाला अंतिम निघाल्यावर मोमेंटम म्हणजे अंतिम संवेग मिळाल्यावर तुम्हाला सुरुवातीचा संवेग हे पण मिळतं. आणि यावरूनच तुम्हाला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम समजतं. हा झाला पहिला मुद्दा. म्हणजे फायनल टोटल मोमेंटम जर मिळाला तर इनिशियल टोटल मोमेंटम पण तुम्हाला मिळतं किंवा तो सारखा असतो. बरोबर म्हणजेच काय, तो इक्वल असतो. काय असतो तो? इक्वल असतो. ओके, दिस स्टेटमेंट इज ट्रू फॉर एनी नंबर ऑफ ऑब्जेक्ट. इथे काय म्हटलेलं आहे, आणि हा वरचा जो स्टेटमेंट आहे, वरचा जो विधान आहे, दिस स्टेटमेंट इज ट्रू फॉर एनी नंबर ऑफ ऑब्जेक्ट म्हटल्यावर हा जो विधान आहे हा अतिशय बरोबर आहे कोणतीही वस्तू असो, कितीही वस्तू असू दे. आता कालच्या व्हिडिओमध्ये आपण दोनच वस्तू धरल्या होत्या, ए आणि बी. पण इथे त्यांनी सांगितलं आहे की वस्तू कितीही संख्येमध्ये असू दे, हा वरचा विधान बरोबर आहे. म्हणजे फायनल टोटल मोमेंटम इज इक्वल टू इनिशियल टोटल मोमेंट. हा झाला आपलं कितवं विधान? दुसरं विधान. आता बघा, when no external force acts on interacting object, the total momentum remain constant, it does not unchange. बघा, when no external force acts on interacting object, काय म्हणतात ते, जेव्हा एखाद्या वस्तूवर जेव्हा दोन वस्तू एकत्र असतील, इंटरॅक्टिंग असतील म्हणजेच काय, एकमेकाला म्हणजे एकत्र असतील, जेव्हा दोन वस्तू एकत्र असतील तेव्हा त्याच्यावर नो एक्सटर्नल फोर्स ऍक्ट्स ऑन म्हटल्यावर त्याच्यावर कोणताही बाह्य बल जर कार्य करत नसेल. काय सांगितलं त्यांनी, जेव्हा एखाद्या दोन वस्तू एकत्र असतील आणि त्या एकत्र वस्तूवर एखादा बाह्य बल, नो एक्सटर्नल फोर्स म्हणजे बाह्य बल कार्य करत नसेल, तर त्याचा टोटल मोमेंटम म्हणजे त्याचा एकूण संवेग हा कॉन्स्टंट असतो, म्हणजे स्थिर असतो. कसा असतो? स्थिर असतो. इज डज नॉट चेंज, त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही. समजा इथं ए आणि बी आहे, या ए लाच फोर्स एक्सटर्नल फोर्स लावला नाही तर ए बी ला जाऊन धडकेल का, आणि बी ए ला जाऊन धडकेल का? नाही. म्हणून ते सांगतात की जेव्हा दोन वस्तू इंटरॅक्टिंग असतील, जवळजवळ असतील आणि त्याच्यावर कोणताही बाह्य बल म्हणजे नो एक्सटर्नल फोर्स, हा एक्सटर्नल फोर्स नसेल, तेव्हा ती वस्तू कशी असते, त्याचा टोटल मोमेंटम रिमेन कॉन्स्टंट, म्हणजे त्याचा संवेग कसा असतो, सारखा असतो. म्हणजे तो बल असतो पण तो एक्सटर्नल नसतो, बाह्य बल नसतो, साधा बल असतो, साधा फोर्स असतो. म्हणून त्याचा जो मोमेंटम असणार आहे, यांचा मोमेंटम कसा असणार आहे बाळांनो, मोमेंटम कॉन्स्टंट असणार आहे. का कॉन्स्टंट म्हणजे स्थिर असणार आहे? का, कारण त्यांच्यावर कुठलाही बाह्य बल कार्य करत नसतो. म्हणजे जादा बल म्हणजे अतिरिक्त बल, ज्याला एक्सिस फोर्स त्याला कार्य करत नसतो. इट डज नॉट चेंज, म्हणजे त्यांच्यात कोणताही बदल होत नाही किंवा त्यांचा मोमेंटम संवेग हा सारखा असतो जोपर्यंत त्याच्यावर कोणताही बाह्य बल लागू होत नाही.
आणि जेव्हा बाह्य बल लागू होईल तेव्हा मात्र त्याचं मोमेंटम चेंज होणार आहे. हा तिसरा मुद्दा. चौथा, when two objects collide the total momentum before collision is equal to total momentum after collision. बघा, when two objects collide, आता इथं दाखवतो A आणि B ही वस्तू आहे. A आणि काय B ही वस्तू आहे. A आणि B वस्तू आहे. A वस्तू जाऊन B ला धडकली म्हणजे काय म्हणतात, when two objects collide. A वस्तू B ला जाऊन धडकली, collide म्हणजे आघात घडला, धडकली. The total momentum before collision म्हणजे यांचा जो मोमेंटम आहे कधी धडकण्यापूर्वीचा बरोबर इज इक्वल म्हणजे तो सारखा असतो कोणाबरोबर, म्हणजे यांचा जो एकूण संवेग आहे धडकण्यापूर्वीचा तो सारखा असतो कोणाचा, टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन. टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन तो कसा सारखा असतो, कोणाच्या सारखा असतो, टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन म्हणजे एकूण संवेग धडकण्यापूर्वीचा एकूण संवेग बरोबर धडकण्या नंतरचा एकूण संवेग कसा असतो, सारखा असतो. इक्वल म्हणजे सारखा असतो. का सारखा झाला हो, कारण ह्या A आणि B वस्तू काय करतात, तो मोमेंटम डिस्ट्रीब्यूट करतात. मोमेंटम काय करतात, डिस्ट्रीब्यूट करतात, एकमेकाला तो मोमेंटम देऊन टाकतात. कारण A वस्तूवर फोर्स लावला, याला मोमेंटम मिळाला, संवेग मिळाला, ते कोणाला देईल, B ला देईल. बरोबर, B ला जाऊन धडकतात. कारण B ला मोमेंटम जो मिळेल तो थोडाफार याला देणार A ला, म्हणजे काय होतात, रिडिस्ट्रीब्यूट होतात ते, म्हणजे एकमेकाला ते काय करतात, मोमेंटम देतात. आणि मोमेंटम देतल्यामुळे लास्टला तो मोमेंटम काय होतो, इक्वल होतो. मग त्यामध्ये दोन गोष्टीचा विचार केला आपण की आघाता पहिलाचा मोमेंटम आणि आघातानंतरचा मोमेंटम हा कसा असतो, सारखा असतो. कारण का झालं सारखं, कारण यांच्यामध्ये मोमेंटम रिडिस्ट्रीब्यूट झाला, म्हणजे ते एकमेकाला ते वाटून घेतले. A न B ला दिलं, B न A ला मोमेंटम दिलं आणि यामुळे असं झालं. ठीक आहे. when two objects collide the total momentum before collision is equal to total momentum after collision म्हणजे आघातापूर्वीचा एकूण संवेग आणि आघातानंतरचा एकूण संवेग हा सारखा असतो. कधी, जेव्हा दोन वस्तू एकमेकांना धडकतात, जेव्हा दोन वस्तू एकमेकांना धडकतात. काल चौथा. पाचवा एक्झाम्पल. आता एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला, बुलेट फायर्स, बंदुकीतून जे गोळी निघते त्याचा एक एक्झाम्पल यांनी इथे दिलेलं आहे. बघा काय, बुलेट फायर मास ऑफ द बुलेट. आता आपल्याला माहिती आहे मास ऑफ द बुलेट. आता मास ऑफ द बुलेट म्हणजे काय, एखाद्या बंदुकीतनं गोळी झाडल्यावर कोणत्या कोणत्या गोष्टीचा विचार करायचा बघा. कोणत्या करणार, पहिला मास ऑफ बुलेट. मास ऑफ बुलेट म्हणजे काय, त्या गोळीचा वस्तुमान किती आहे, m1 आहे. त्या गोळीचा वस्तुमान किती आहे, m1. मास ऑफ द गन, मास ऑफ द गन म्हणजे गन मास किती आहे, m2. हा कशाचा, गोळीचा वस्तुमान m1 आणि बंदुकीचा वस्तुमान m2. मास ऑफ द गन m2. सुरुवातीला वेलोसिटी किती आहे, v1. वेलोसिटी म्हणजे सुरुवातीला वेग किती असणार आहे, जेव्हा आता बंदुकीतनं गोळी फायर झाली तर त्या सुरुवातीचा वेग कसा असणार आहे, v1. मोमेंटम बिकम्स, आणि म्हणजे गोळी झाडल्यावरचा संवेग किती आहे, आता गोळी झाडली तर संवेग प्राप्त झाला गोळीला ते किती असतं, m1 v1. m1 v1 काय घेतलं m1 हो, कारण बंदूक जाते पुढे, गोळी मारल्यावर नाही, काय बुलेट पुढे जाते म्हणून बुलेटचा वस्तुमान आणि त्याची वेलोसिटी म्हणून m1 v1. m1 v1 कुणाचा आहे मोमेंटम, बुलेटचा आहे. कुणाचा आहे मोमेंटम, तो बुलेटचा आहे. मोमेंटमला आपण m आणि v च वापरतो ना, मास आणि वेलोसिटी. म्हणून इथं बुलेटसाठी काय झाला m1, कारण बुलेटचा मास m1 आहे, त्याचं वेलोसिटी किती आहे, v1 आहे. म्हणून आपल्याला हा काय मिळाला, एक सूत्र मिळालं m1 v1. एक सूत्र काय तयार झालेलं आहे आपला, m1 v1 तयार झालेलं आहे. ठीक आहे. हा झाला आपला एक बुलेटचा एक्झाम्पल, थोडंसं आपण बघितलं. म्हणजे बुलेट फायरचा एक्झाम्पल बघता आपण बंदुकीतनं एक गोळी झाडल्यावर काय काय परिणाम त्याच्यामध्ये होतात. म्हणजे त्याचा मास ऑफ द बुलेट m1 असतो, मास ऑफ द गन m2 असतो, त्याचा वेलोसिटी v1 असतो, आणि त्या गोळी झाडल्यावर त्या बंदुकीतनं गोळीचा जो मोमेंटम आहे तो m1 v1 आहे. ठीक आहे. पुढे तर सहावा मुद्दा, टोटल फायनल मोमेंटम also has to be 0. टोटल फायनल मोमेंटम also has to be 0. ते म्हणतात की यांचा फायनल मोमेंटम हा 0 असणार आहे. याचा फायनल मोमेंटम काय असणार आहे, याचा हा
0 असणार आहे. का 0 झालं? कारण आताच आपण बघितलं की जेव्हा दोन ऑब्जेक्ट कोलाइड होतात, आता समजा आता दोन ऑब्जेक्ट काय होतात, कोलाइड. आता तुम्हाला आता गोळी झाडल्यावर तुम्ही बंदूक मागे येते बघा, गन काय होते, बॅकवर्डला येते, बरोबर आहे ना. गोळी झाडल्यावर असं थोडीशी मागे येते. मग काय झालं, ए वस्तूनं बी वस्तूवर बल प्रयोग केलं म्हटल्यावर काय, ए वस्तू तुमची गन, बुलेट बुलेट निघाल्यावर फोर्स अप्लाय केल्यावर ती मागे सरकते. मग काय होतं, वेन टू ऑब्जेक्ट कोलाइड म्हणजे ते एकमेकाला आघात करून जातात, बरोबर आहे ना. आघात केल्यावर आताच बघितलं आपण, त्यांचा टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल असतो आफ्टर कोलिजन एवढंच. म्हणून इथं जो आहे टोटल फायनल मोमेंटम तो काय असणार आहे बानो, इक्वल म्हणजेच काय 0 असणार. इक्वल म्हणजेच काय 0 असणार आहे. कारण बुलेट मधनं गन मधनं बुलेट फायर झाल्यावर ते आघात करून जातात एकमेकांना. म्हणजे ए वस्तू कुठली आहे, गन आहे, बी वस्तू कोणती आहे, बुलेट आहे. ते आघात करून गेली ती मागे सरकते म्हटल्यावर नंतर बी वस्तू पण ए वस्तूवर काय लावते, बल फोर्स लावते. मग हा विधान त्याला लागू पडतो. टू ऑब्जेक्ट कोलाइड झाले, मग त्याचा एकूण संवेग बुलेट फायर पूर्वीचा आणि बुलेट फायर झाल्यावर गोळी निघाल्यावर एकूण संवेग कसा असतो, इक्वल असतो. मग इथे इक्वल म्हणजे किती धरलं त्यांनी, 0. इक्वल म्हणजे किती धरलेला आहे, 0 म्हणजे 0 धरलेला आहे. म्हणून सांगितलं टोटल फायनल मोमेंटम म्हणजे त्यांचा एकूण अंतिम संवेग हा कसा असणार आहे, 0 असणार आहे. त्याचा एकूण अंतिम संवेग हा 0 असणार आहे असे इथे सांगत आहे. काल आहे पुढं 7व, फॉरवर्ड मूव्हिंग बुलेट कॉज द गन टू मूव्ह बॅकवर्ड आफ्टर फायरिंग. सांगितलं बघा, फॉरवर्ड मूव्हिंग बुलेट कॉज, मग त्या वस्तूतनं जेव्हा बुलेट बंदूक जेव्हा बाहेर फॉरवर्ड मूव्हिंग बुलेट कॉज गन टू मूव्ह बॅकवर्ड आफ्टर फायरिंग. जेव्हा त्या बंदुकीतनं गोळी झाडली जाते, बुलेट काय होते, फॉरवर्डला जाते, गोळी पुढे जाते, मात्र गन थोडीशी मागे सरकते. गन काय होते, थोडीशी मागे सरकते. गन काय होते, थोडीशी मागे सरकते. का सरकते, कारण तिथे काय होत असतं, मोमेंटम लागू होत असतं. आफ्टर मूव्हिंग बुलेट कॉज द गन्स टू मूव्ह बॅकवर्ड आफ्टर फायरिंग. म्हणजेच काय, जेव्हा त्या बंदुकीतून गोळी झाडली जाते तेव्हा गोळी पुढे जाते, मात्र गन बॅकवर्डला मागच्या बाजूला मागे सरकते. कळलं? बॅकवर्ड मोशन इज कॉल्ड रिकॉइल. प्रश्न विचारतात. आणि हे जे बंदुकीतनं गोळी झाडल्यावर जी गोळी पुढे जाते पण गन थोडा मागे बॅकवर्ड मूव्ह करते, त्याला रिकॉइल म्हणतात. त्याला काय म्हणतात, रिकॉइल. बॅकवर्ड मोशन म्हणजेच काय, जे मागे सरकण्याची जी गती आहे त्याला काय म्हणतात, रिकॉइल म्हणतात. त्याला काय म्हणतात, रिकॉइल म्हणतात. म्हणजे मागे सरकण्याची जी गती आहे त्याला काय म्हणतात, रिकॉइल. वेलोसिटी ऑफ रिकॉइल किती येणार आता, कारण आपल्या आता बंदूक झाडलेली आहे, गोळी झाडलेली आहे, तर ती v2 मिळणार. तो ऑप्शन काय होतं, v1, कारण ते सुरुवातीचं होतं. आता बंदुकीतून गोळी झाडलेली आहे, आता काय मिळणार तुम्हाला, v2 मिळणार, कारण अंतिमच मिळाला. ठीक आहे. मग आता काय मिळणार, m1 v1 म्हणजे हा कोणाचा, गोळीचा अंतिम संवेग बरोबर, m2 v2 बंदुकीचा अंतिम संवेग म्हणजे बुलेटचा टोटल मोमेंटम, त्यानंतर गनचा टोटल मोमेंटम इज 0. इज व्हॉट, 0. बुलेटचा टोटल मोमेंटम, गनचा टोटल मोमेंटम इज 0. म्हणून टोटल फायनल मोमेंटम आल्सो 0. म्हणून इथे 0 आणि इथे काय वापरला, 0. v2 म्हणजे काय हो, आताच बघितलं, रिकॉइल. म्हणजे त्याचा रिकॉइल होण्याचा दर कशावर अवलंबून आहे, -m1 m2 v2 नाही सॉरी m1 m2 आणि v1. म्हणजे त्याचा v2 म्हणजे काय, रिकॉइल होण्याचा, म्हणजे रिकॉइल वेलोसिटी कशावर अवलंबून आहे, प्रतिक्षेप गती म्हणतात त्याला, प्रतिक्षेप गती. रिकॉइल म्हणजे प्रतिक्षेप गती. म्हणजे v2 कशावर अवलंबून आहे, त्या दोन वस्तूच्या वस्तुमानावर, म्हणजे मास ऑफ बुलेट, मास ऑफ गन आणि त्याचा सुरुवातीचा वेग. v1 कुणाचा वेग आहे सुरुवातीचा, बुलेटचा, बरोबर. या सगळ्या गोष्टीवर हा रिकॉइल अवलंबून असतो. रिकॉइल म्हणजे त्या गनचा मास, त्या बुलेटचा मास आणि त्याचा सुरुवातीचा वेग त्या बुलेटचा, या सर्व गोष्टीवर हा अवलंबून असतो. तर हे लक्षात तुम्ही काय करा, ठेवा. त्याच्यानंतर मागच्या पेजवर लास्ट आपण एक पॉइंट दिलेला आहे तुमच्या पेजमध्ये, हा पाठाच्या लास्टला
की त्याने सांगितलेलं आहे की जेव्हा मास ऑफ द गन हायर असतं, मास ऑफ द गन हायर असतं म्हणजे त्या बंदुकीचा वस्तुमान जर जास्त असेल, त्या बंदुकीचं वस्तुमान जास्त असेल कम्पेअर टू बुलेट असंच असतं, त्या बंदुकीचं वस्तुमान जास्त असेल आणि त्याच्यावरनं गोळीचा वस्तुमान कमी असेल, तेव्हा मला सांगा की बाबा जो व्हेलॉसिटी आहे ती गनची ती कमीच असणार आहे, कारण वस्तुमान जास्त आहे ना, जेवढं वस्तुमान जास्त तेवढं व्हेलॉसिटी कमी असणार आहे. ओके, आणि म्हणून तिथं पण काय होतं, टोटल मोमेंटम काय होतं त्याचा कॉन्स्टंट असतो, टोटल मोमेंटम काय असतो त्याचा कॉन्स्टंट असतो. बरोबर, का कॉन्स्टंट असतो, कारण त्याचं टोटल मोमेंटम कोलिजनच्या पुढे इक्वल होता, कोलिजन झाल्यावर पण इक्वल होता, म्हणून टोटल मोमेंटम बुलेट अँड गन इज व्हॉट कॉन्स्टंट, इज वॉट कॉन्स्टंट म्हणजे ते स्थिर असतं. का स्थिर झाले कळालं तुम्हाला, आणि आफ्टर कोलिजन बिफोर कोलिजन म्हणजे आघातापूर्वीचा आघातानंतरचा हा जो समय तो स्थिर होता, किंवा त्याच्या वस्तुमानामध्ये फरक होतं आणि किंवा व्हेलॉसिटीमध्ये फरक होतं, आणि या व्हेलॉसिटी आणि याच्या फरकामुळे या गोष्टी घडल्या. या गोष्टी घडल्यावर आपण आता बघितलं की बाबा झिरो असतं त्यांचं मोमेंटम, म्हणतात जवळजवळ ते सारखे असतात, म्हणून तिथे कॉन्स्टंट मोमेंटम, टोटल मोमेंटम ऑफ दिस गन इज कॉन्स्टंट. रॉकेट लॉन्चरच्या बाबतीत पण असंच होतं, रॉकेट लॉन्चर जो असतो त्याचा पण जो मोमेंटम असतो तो कॉन्स्टंट असतो. तो असं नाही की रॉकेट असं निघाला आणि असं गेला नंतर आणि थांबला आणि पुढे गेला नाही, त्याचा टोटल मोमेंटम एकूण समीक असतो कॉन्स्टंट त्याला दिलेला असतो. कळालं, आणि हा आपला इथं पार्ट संपलेला आहे. रॉकेट लॉन्चरचं आता ते उदाहरण दिलं की त्याचा टोटल मोमेंटम पण काय असतो कॉन्स्टंट असतो, म्हणजे एकूण समीक त्याचा सारखा असतो, तो बदलत नाही, तो बदलल्यावर तो नष्ट होईल. ठीक आहे, हा इथं आपला हा पार्ट वाढणं संपलेला आहे. तर हा आपला अतिशय सोप्या पद्धतीने तुमच्यापर्यंत रोज 10 मुद्दे ज्यादा पण एक्सिस न घेता की बाबा नुसता ते कसं पण चालू आहे, कसं पण ते पळवत आहेत नाही, अतिशय बरोबर 10 मुद्दे तुमच्या समोर ठेवलेले आहेत. आपण पसारा कोणताही मी याच्यामध्ये घेतलं नाही, जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच समजावून सांगितलं आहे, तेवढंच परीक्षेला करायचं आहे, आउट ऑफ मार्क मिळणार. आणि जर तुम्ही याच्या व्यतिरिक्त गेला मी ही वस्तू ते वस्तू हा हे पण करूया ते पण करूया नाहीच होणार. म्हणून मी जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच घेतो, परीक्षेला तेवढंच विचारतात, आउट ऑफ मार्क येतात. आहेत 9वीचे गेल्या वर्षीचे होते, आता 10वीला आले, आउट ऑफ मार्क येतात, 20 40 मार्क पडतात, मग याच्यामध्येच पडतात. ठीक आहे, तर तुम्ही काय करा, अशाच प्रकारे तुम्ही याच्यामध्ये अभ्यास करा. हा पाठ तुम्हाला नक्कीच कळाला का, नक्कीच तुम्ही कमेंट करा की सरांना सांगा बाबा सर मला कळालेलं आहे. तुम्ही इंडिव्हिज्युअल सांगा, मला इंडिव्हिज्युअल सांगा की सर मला हे कळालेलं आहे. अजून कोण घाबरत असेल की बाबा सर मला अजून हे कळलं नाही, विचारत चला, काय प्रॉब्लेम नाही, तुम्हाला काय मी शिक्षा करणार नाही. तुमच्या समोर मी अतिशय सोप्या पद्धतीने हा पूर्ण पाठ पोहोचवलेला आहे. वरच्यावर हा पाठ तुम्ही पाहिला तर अवघड वाटतं, पण तुमच्या समोर पर्यंत मी पोहोचवलेला आहे. परीक्षेला जेव्हा तुम्ही जात असता तेव्हा आपली रिव्हिजन होते, त्याच्यापेक्षा पण सोपं मी तुम्हाला सांगत असतो जेव्हा ऑफलाईन तुम्ही आमच्या समोर येशील. म्हणून काय करा, हा पाठ पूर्णपणे बघा, मागचे व्हिडिओ बघा, नोट्स काढले असेल नोट्स वाचायला सुरुवात करा. लवकरच आता पाठ संपलेला आहे, टेस्ट आता मी जाहीरच करणार आहे, त्यासाठी अभ्यासाला सुरुवात करा. 3 टेस्ट होतील या पाठावर आपले, काय होतील 3 टेस्ट या पाठावर आपल्या होतील. त्या टेस्टसाठी तुम्ही काय करा बाळांनो, तयार राहा. याच्यामध्ये कोणताही अवघड शब्द नाही. रिक्वायर्ड प्रतिष्ठित गती म्हणतात, प्रतिष्ठित म्हणजे मागं सरकते प्रतिष्ठित गती, कुठलाही अवघड. बाकीचं कॉन्स्टंट म्हणजे स्थिर असतं, ते तुम्हाला सांगितलंय कॉन्स्टंट म्हणजे स्थिर असतं. ठीक आहे, बाकीचं बुलेट म्हणजे गोळी, गन म्हणजे बंदूक, हे सगळं तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे कुठलाही अवघड शब्द नाही आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये, मला समजलेलं आहे. तुम्हाला रॉकेट लॉन्च हा लास्ट आपला पॉईंट होता याच्यामधला, त्याचा मोमेंटम पण कॉन्स्टंट असतो. इथपर्यंत आपण शिकलेलो आहोत. बघा, एकदा नजर मारा पुस्तकामध्ये, काही राहिलं का बघा, हे सांगा, अभ्यासाला सुरुवात करा. हा व्हिडिओ तुमच्या समोर येईल, काय प्रॉब्लेम असेल तर बाळांनो नक्कीच मला विचारा. आणि काय कोणती शंका असेल, पहिल्या व्हिडिओ पासून आज किती व्हिडिओ झाले या पाठाचे ते सगळं बघा. कुठलीही शंका असेल तुमचे निरसन केले जाईल, तुम्ही फक्त मला विचारा, इंडिव्हिज्युअल विचारा, ग्रुपवर विचारा. ठीक आहे.